गेल्या 18 दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे। शेतकऱ्याच्या घरात अजून अर्ध्याहून अधिक कापूस साठवून आहे। त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। कापूस हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे। यावरच संपूर्ण अर्थकारण अवलंबून असते। कापसाच्या मुख्य पिकालाच खुल्या बाजारात हादरा बसला आहे। कापसाचे दर सातत्याने घसरत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा हमी केंद्राकडे वळला होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताच हमी केंद्रातील कापूस खरेदी बंद झाली। प्रारंभी जागेचा प्रश्न निर्माण झाला। नंतरच्या काळात तांत्रिक अडचण निर्माण झाली। गत 22 दिवसांपासून ही खरेदी या ना त्या कारणाने बंद आहे। यातून कापूस उत्पादक शेतकरी नडला जातो आहे। आता हे केंद्र सुरू होणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। प्रत्यक्षात कापूस खरेदी कधी सुरू होणार याबाबत शासन स्तरावरून कुणीही ठोस सांगण्यासाठी तयार नाहीत। तांत्रिक बाबीत अडकलेली कापूस खरेदी गत 12 दिवसांपासून बंद आहे। मात्र या ठिकाणच्या तज्ञांना यात दुरुस्ती करता आलेली नाही। त्यामुळे कुठल्या केंद्रात किती कापूस आहे, कुठल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे थांबले आहेत, किती चुकारे बाकी आहेत याची माहिती नाही। सायखेडमध्ये राहतो, शेती आहे। कापूस झाला 40 क्विंटल, 10 क्विंटल सीसीआयला दिला। त्याची ते ऑनलाईनचे लफडे, ते ऑनलाईन करा, 3 वेळा फोटो काढा, त्यानंतर 50 गाड्या मोजतात, दिवसभर उभे राहते आणि ते भाव नाही। 72.5चे भाव 12 नंबर टाकतात, 13 नंबर टाकतात। त्याच्यावर पैसे देतात टाईमवर, पण भाव नाही आहे त्यांचे। आता त्याने खाजगी खरेदी ते बंद केली। आता मग बाहेर चालू आहे। बाहेर याचे मनमानी भाव आहे। 71, 7,050, 2 किलो टट्टी, 50 रुपये दलाली, याचे बेभाव आता कापूस विकणं चालू आहे। कास्तकाराला फार मोठं नुकसान आहे। एक तर निसर्गानं मारलं, गव्हर्नमेंटनं मारलं। जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत आयात करत राहते। गाठ बोलावणं, चणा बोलावला, सोयाबीनचे एवढं 300 रुपयाचे भाव झाले। सध्या कापूस तुमच्या घरात किती साठवून? कापूस आहे सध्या 30 क्विंटल। आता खाजगी व्यापाराला द्यावं लागेल। आज गाडी आणली भरून 7,050 म्हणत आहे। बाहेरच्या 250 रुपये 300 रुपये शिशी आहे, परिस कमी बेभाव माल विकावा लागते कास्तकाराला। काय नाव तुमचं? अनिल राठी, दारवा। बंद केली, त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दलालाकडे किंवा खाजगी विक्रेत्याकडे हे कापूस द्यावा लागून राहिला आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। मुळात 25,000 रुपये ते 30,000 रुपये एकरी कापसाला खर्च आहे। अशा अवस्थेत यावेळेस नापिकीचं वर्ष आहे। एकरी 4 ते 5 क्विंटल शेतकऱ्यांना कापूस झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जी लागत मूल्य आहे, लागत मूल्य पण शेतकऱ्यांचं निघून नाही राहिलं। त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात देण्याऐवजी सीसीआयने चक्क 10 दिवसापासून कापूस खरेदी बंद केली आहे। त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे, त्यातच कर्जाचा डोंगर आहे। त्यामुळे कुठे ना कुठे दलालाला ते कापूस विकून त्याची गरज तो भागवण्याचा प्रयत्न करत आहे। सध्या काय मागणी आहे? मुळात सीसीआयने त्वरित कापूस खरेदी सुरू करावी आणि सरकारने कापसावर अनुदान जाहीर करावं। किमान शेतकऱ्यांना 10 ते 12,000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला पाहिजे होता। तो दुर्दैवाने 7100 7200 रुपयापर्यंत आहे। आधी शेतकऱ्यांची लागत मूल्य निघत नाही, त्यात सीसीआयची खरेदी बंद, त्यातही दलालांनी भाव पाडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे। त्यामुळे कापूस उत्पादकांना सरकारने मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावं अशी माझी मागणी आहे।